पण इथं राबवत आहे तर जवळजवळ 1 वर्ष झालं. तर त्याच्या अंतर्गत आपण असे शेतकऱ्यांसोबत काम करतोय, ग्रामपंचायतसोबत काम करतोय आणि शाळेत असेल असं आपण वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करतोय. तर आता बघायला गेलं तर आपण स्टार्टिंगलाच आपण ट्रेनिंग पण घेतो. जे निर्णय क्षमता असेल, VDCची असेल किंवा CRP लोकांची असेल, बचत गटांच्या महिलांसोबत पण आपण काम करतोय. तर बचत गटांचं सांगितलं तर आपण एक IG गट निवडला होता, IG ॲक्टिव्हिटीसाठी बचत गट निवडला होता. ते आपण सुनंदाबाई नाही का, त्यांना आपण चक्की दिली फक्त 3000 रुपये करून, आटा चक्की दिलेली. तर त्याच्या अंतर्गत त्यांना काहीतरी इन्कम सोर्स राहील त्यासाठी दिलेले आहे आपण. त्याच्यानंतर शेतकऱ्यांना आपण प्लांटेशन दिलेलं आहे. 25 पेरू आणि 25 आंबे आणि 15 पेरू असं 40 रोपं आपण फक्त कितीला दिलं आहे? 650 रुपयेमध्ये. 650. तर ते आपण का बरं देतोय ते की त्यांना काहीतरी इन्कम यायला पाहिजे. वातावरण, एन्व्हायरमेंट याच्यावर पण आपलं काम होईल आणि पुढे त्यांना इन्कम पण राहील, त्यासाठी देतोय आपण. आणि त्याच्यानंतर आपण परसबाग पण दिलेलं आहे, किचन गार्डन म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. आता ही जागा आहे मोकळी, आपण इथं शेवगे लावून दिले किंवा काही लिंबू असेल असं वेगवेगळे भाजीपाला लावलं तर ते काय आहे, घराच्या साईडलाच असतं, आपल्याला विकत घेता येणार नाही ते असं. त्यासाठी आपण ते पण दिलं होतं. आता त्याच्यानंतर लँड लेवलिंगचं कामं झालेले. लँड लेवलिंगचं म्हणजे किती 13 तास का ज्ञानेश्वर दादा? 13 तास ना? किती पैसे घेतले होते? 15.5 म्हणजे 13 तास. आणि पैसे किती घेतले होते? 1550. हां, त्यावेळेस मी नव्हतो. 1550 रुपयेमध्ये 13 तास काम केलेलं आहे. असं पण आपण काम केलेलं आहे अगोदर. आता यावेळेस पण आलेलं आहे, पण ते यावेळेस इथं झालं आहे म्हणून दुसऱ्या गावात झालं आहे ते. त्याच्यानंतर अमृत फुला पाडवी म्हणून आहे, त्यांना पण सोलर दिलेले आहे. 33,000 आहे ते सोलर. म्हणजे 10% कॉन्ट्रीब्युशन घेतो आपण. एवढ्या ज्या ॲक्टिव्हिटी सांगतोय मी त्याच्यामधून आपण फक्त 10% रक्कम घेणार. किती भरावं लागणार? तर 3.5 लाख रुपयाचे सोलार असतो. हां, त्यांना फक्त शेतकऱ्यांकडून 10% घेतो. तरी मध्ये किती भरावं लागणार? 33,000 बोलले ना? 33,000. आज मी भरणार आहे, माझ्या आपण टाकून द्यायचं. तिथं अमृत फुला पाडवी यांच्या तिथे लावलेलं आहे, ते बघून घ्यायचं. कोणाला वाटलं तर आपण नेक्स्ट इयरला आपण करू शकतो ते. बरोबर. माझ्या खेळामध्ये यायच्या नाही, तिथं नाव देऊन द्यायचं तुम्ही सकाळी. हां, तर आपण ते केलंय. आता त्याच्यानंतर परत स्मार्ट स्कूल म्हणून शाळेमध्ये आपण काम करतोय. मराठी जेडपी शाळा आहे. 2-3 वर्ष होऊन गेला, काय ना काय व्हायला. जेडपी शाळेमध्ये काम करतोय आपण. आता 3.5 लाखाच्या आसपास आपण TV दिलेला आहे, स्मार्ट TV. तिथं मुलांना ऑनलाईन सर्व शिकू शकतात. नेटवर्क जर राहिलं, आता वायफाय कनेक्ट करताय ग्रामपंचायतवरून, तिथं कनेक्ट करताय, त्यांना ऑनलाईन पूर्ण शिक्षणचं फायदा होईल मुलांना. IGS संस्था शाळेमध्ये पण काम करते. TV दिलेला आहे. त्याच्यानंतर कलरिंगचं कामं करते. त्याच्यानंतर त्यांना लायब्ररीची सोय करून देतोय आपण. त्याच्यानंतर त्यांना बसण्यासाठी बेंचची सोय करून देतोय. अशा वेगवेगळ्या सुविधा आपण शाळेला पण देतोय. ते पण डेव्हलप होत आहे.